असं म्हणत वारीचा हा अनुपम्य सोहळा सुरू असताना पंढरपुरात आनंदाला महापूर आलेला असतो असं म्हणायला हरकत नाही। कानाकोपऱ्यातून विठुमाऊलीचा जयघोष करत, टाळ मृदुंगाचा गजर करत प्रत्येकाच्या तनामनात फक्त आणि फक्त विठुमाऊलीच व्यापून राहिलेली असते आणि इथे आलेल्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनातली ही भावना फक्त आणि फक्त विठ्ठलाचं, रुक्मिणी मातेचं दर्शन घ्यायचं आणि आपापल्या घरी परत निघायचं अशीच ही भावना आहे। दर्शनाच्या या रांगांमध्ये कितीही वेळ लागला तरी विठ्ठलाच्या चरणाला स्पर्श केल्याशिवाय ती अनुभूती मिळत नाही आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेणं म्हणजे भरून पावलो अशीच या वारकऱ्यांची आणि इथे आलेल्या प्रत्येक भक्ताची भावना असते। हे सुंदर असं महावस्त्र रुक्मिणी मातेला अर्पण केल्यानंतर ते नेसवलं जात आहे, परिधान केलं जात आहे हा साडी पोशाख रुक्मिणी मातेला आणि त्यानंतर रुक्मिणी मातेचं हे रूप देखील आपल्याला साजिर गुजीर असं दिसणार आहे। विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर आता रुक्मिणी मातेची ही शासकीय महापूजा सुरू आहे। चंद्रभागेच्या पाण्यानं अंग अंग न्हाऊ, विठ्ठलाचं नाम घेऊ होऊनी निसंग। समोरच असलेल्या चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं अशी ही नित्यनेमाची परंपरा अनेक वारकऱ्यांची आस्थागायत सुरू आहे। पंढरपुरातल्या या स्थितीचं वर्णन अनेक संतांच्या अभंग रचनांमधनं आपल्याला ऐकायला मिळतं आणि तेही अगदी तंतोतंत खरंच आहे। अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर, नामाचा गजर करत असंख्य वारकरी पंढरपुरामध्ये आलेले। टाळघोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, पांडुरंगी नाहले हो चंद्रभागा तीर। चंद्रभागेचं हे वाळवंट आज पूर्णपणे विठ्ठलाच्या भक्तांनी व्यापलेलं आहे आणि प्रत्येक जण चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहे। रुक्मिणी मातेला साडी परिधान करण्याची ही विशेष पद्धत आहे, विशिष्ट ही कला आहे। रुक्मिणी मातेचे हे पुजारी त्यामध्ये पारंगत असतात आणि त्याप्रमाणेच आता रुक्मिणी मातेला हे महावस्त्र, ही पैठणी साडी नेसवली जाते। खास विठ्ठलाची ही महापूजा आपण पाहिली। विठ्ठलाला लाल रंगाचं आणि केशरी रंगाचा हा पोशाख परिधान केल्यानंतर रुक्मिणी मातेला देखील ही सुंदर अशी पैठणी साडी नेसवली जाते। आधी पंचामृत अभिषेक आणि त्यानंतर आता पोशाख परिधान केला जातोय। पुण्यश्लोक
तुळशी एकादशीच्या पहाटे मानाच्या वारकऱ्यांसोबतच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलासोबतच रुक्मिणी मातेची देखील ही महापूजा अशी संपन्न होते. रुक्मिणी मातेचं जन्मस्थान असलेल्या कौंडण्यपूर